नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. काकू, तुम्ही बनवलेलं कैरीचं लोणचं खूपच अप्रतिम होतं. मला प्लीज रेसिपी द्याल का? हो, अगं खाली झाडाच्या कैऱ्या तोडायला चालली आहे, देते तुला लगेच. कैरीचं लोणचं वर्षभर सगळेच खातात, पण बाजारात करकरीत कैऱ्या आल्यावर त्याचं ताजं लोणचं कसं करायचं, तेही अगदी कमी साहित्यात, हे आज आपण पाहूया. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कैरीचं लोणचं करण्यासाठी लागणारं साहित्य असं: अर्धा किलो कैरी, 75 ग्रॅम म्हणजे अंदाजे पाऊण वाटी कैरीच्या लोणच्याचा मसाला, मोहरी आणि तांबडं तिखट प्रत्येकी 1 टेबलस्पून, गूळ अंदाजे 150 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी, तेल अंदाजे 120 ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी, हळद आणि हिंग प्रत्येकी अर्धा टेबलस्पून आणि मीठ 2 टेबलस्पून. कैरीचं लोणचं करण्यासाठी सुरुवातीला आपण फोडणी करून घेणार आहोत, कारण लोणच्यात आपल्याला थंड केलेली फोडणीच घालायची आहे. आणि मग फोडणी थंड होईपर्यंत आपल्याला लोणच्याची इतर प्रोसेस करायची आहे. गरम पॅनमध्ये घालूयात अर्धी वाटी तेल. पॅन तापल्यावर सहसा तेल गरम व्हायला फारसा वेळ लागतच नाही. आपला गॅस लो फ्लेमवर आहे. तेल तापलेलं आहे. त्यात ॲड करूयात 1 टेबलस्पून मोहरी. मोहरी तडतडायला सुरुवात झाली की गॅस बंद करूयात, म्हणजे मोहरी जळत नाही. तेल व्यवस्थित गरम झालेलं असतं, त्यामुळे गॅस बंद असला तरी मोहरी छान तडतडते. तुम्ही पाहू शकता मोहरी व्यवस्थित तडतडलेली आहे. त्यात घालूयात अर्धा टेबलस्पून हिंग, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून तांबडं तिखट. ही फोडणी आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायची आहे. म्हणूनच लोणचं करायच्या आधी आपण प्राधान्याने पहिली फोडणी केली. कैरी चिरणे आणि इतर प्रोसेस होईपर्यंत ती नक्कीच थंड झालेली असेल. इथे आता आपण अर्धा किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. त्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेल्या आहेत. आपण सालं न काढता त्याच्या बारीक फोडी करून घेणार आहोत. सुरीचा सराव नसेल तर विळीचा वापर सगळ्यात उत्तम. कैरीचा वरचा टवका आपण काढून टाकूयात. किंचित पिकत आली आहे, पण हरकत नाही. आता आपण इथे किती बारीक फोडी करत आहोत ते अगदी बारकाईने पहा. अगदी कांदा चिरतो तशा जास्तीत जास्त बारीक फोडी करायच्या आहेत. असं सीझन सुरू असेपर्यंत 2-2 कैऱ्यांचं लोणचं केलं ना की ताजं लोणचं खाल्ल्याचा आनंद आपल्याला घेता येतो. तुम्ही पाहू शकता अर्धा किलो कैरीच्या एवढ्या फोडी होतात. फोडी किती बारीक केल्यात तेही तुम्हाला दिसत असेल. ह्या शिल्लक राहिलेल्या कोळींना थोडासा गर शिल्लक असतो, म्हणून त्या कुकरमध्ये वाफवायच्या आणि पन्ह करायचं त्याचं. कुठल्याही पदार्थाचा कुठलाही भाग शक्यतो फेकून द्यायचा नाही. आता या कैरीच्या फोडींमध्ये आपण इतर जिन्नस घालूयात. कैरीच्या फोडींमध्ये आपल्याला जे जिन्नस घालायचे आहेत त्याचाही क्रम ठरलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. जरी चिरलेला गूळ असला तरी त्यात थोडे खडे असतात की जे पटकन चुरले जात नाहीत. म्हणून आपण गूळ जस्ट मिक्सरमध्ये एकदाच फिरवून घेऊयात, म्हणजे गुळातले सगळे खडे मोडले जातील. अशा पद्धतीने मिक्सरमध्ये आपण गुळाची भरड तयार केलेली आहे. गुळातले खडे मोडले गेलेले आहेत. हा गूळ पहिल्यांदा आपण कैरीच्या फोडींमध्ये व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपल्या तळहाताने गूळ आपण फोडींना चोळून घेणार आहोत. त्याचा आपल्याला रस सुटलेला दिसायला हवा. इथं तुम्ही गुळाची पावडरही वापरू शकता बरं का, पण बरेचदा ती प्रोसेस्ड असते, म्हणून ओरिजिनल गूळ केव्हाही चांगला.
कैरीच्या फोडींमध्ये सगळ्यात पहिला गूळ घालण्याचं कारण असं फोडींमध्ये मसाला किंवा मीठ आधी घातलं तर फोडींना चोळताना हात आणि बोटे चुरचुरण्याची आणि आग होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही पाहू शकता आपला सगळा गूळ एकजीव झालेला आहे त्या फोडींमध्ये. आता त्यात घालूयात 2 टेबलस्पून मीठ. 2 टेबलस्पून म्हणजे अंदाजे 50 ग्रॅम मीठ असतं. पुन्हा एकदा व्यवस्थित चोळून घेऊयात. पाहत असाल रस कसा सुटलाय ते. अशा प्रकारे गूळ आणि मीठ दोन्ही एकजीव झालेलं आहे. अंदाजे 75 ग्रॅम म्हणजे पाऊण वाटी कैरीच्या लोणच्याचा मसाला इथे मी घेतलेला आहे. तो सुद्धा आता आपण छान चोळून घ्यायचा आहे. एकदम मस्त खार तयार झाला पाहिजे. हे झटपट लोणचं आहे ते एका रात्रीत मुरतं. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तुम्ही ते खाऊ पण शकता. अगदी सुरुवातीला आपण जी फोडणी केली होती ती आता आपली थंड झालेली आहे. ही सगळीच्या सगळी फोडणी आपण लोणच्यामध्ये घालूयात. पुन्हा छान चोळून घेऊयात. सगळा तळहातांचा आणि बोटांचा खेळ आहे. इथे आपल्याला डाव वापरायचा नाही आहे, चमचा वापरायचा नाही आहे. लोणचं करताना जेवढा आपण हाताचा वापर करू तेवढा जास्तीत जास्त खार तयार होतो. कोणतंही लोणचं करताना एक लक्षात ठेवूयात की कोणतीही फोडणी थंड झाल्याखेरीज लोणच्यात मिक्स करायची नाही. अशा पद्धतीने तयार झालेलं लोणचं आपण आता बरणीत भरूयात. सेम टू सेम हाच फॉर्म्युला वापरून आपण आंबे हळदीचं, गाजराचं किंवा मिक्स व्हेजिटेबल लोणचंही करू शकतो. अशा पद्धतीचं करकरीत, चरचरीत, चमचमीत, झटपट लोणचं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की कळवा. जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.